जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। उपस्थित श्रोतेजन हो, आपणा सर्वांचे आजच्या या ग्रंथ वाचनाच्या उपक्रमात चैतन्य आत्मन हे चॅनल हार्दिक स्वागत करीत आहे। आजचा आपला ग्रंथ वाचनाचा दिवस क्रमांक 140, तारीख आहे 20 मे 2026, वार बुधवार। सध्या आपण समर्थ श्री रामदास स्वामी लिखित सार्थ श्री दासबोध या ग्रंथाचे क्रमशः वाचन करीत आहोत। तेव्हा आजचे वाचन सुरू करण्यापूर्वी प्रथम आपण समर्थ श्री रामदास स्वामी यांना गुरुवंदना अर्पण करूया। गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। जय जय रघुवीर समर्थ। आता आपण सार्थ श्री दासबोध या ग्रंथाच्या श्रवणाच्या फलश्रुतीचे वाचन करूया। या फलश्रुतीचे सुंदर असे वर्णन समर्थ श्री रामदास स्वामी यांनी त्यांच्या सार्थ श्री दासबोध या ग्रंथातील पहिल्या दशकातील पहिल्या समासात केलेले आहे। या फलश्रुतीचे आता आपण वाचन करूया। सर्व संशय एकदम नाहीसे होऊन क्रियेमध्ये म्हणजे आचारामध्ये ताबडतोब फरक पडतो। इथे समर्थ श्री रामदास स्वामी आपणास सांगू इच्छित आहेत की जो कोणी व्यक्ती सार्थ श्री दासबोध या ग्रंथाचे नित्य नियमाने वाचन किंवा श्रवण करील त्या व्यक्तीच्या आचारामध्ये ताबडतोब फरक पडतो। सायुज्य मुक्तीचे रहस्य कळून येऊन तिच्या प्राप्तीचा सुलभ मार्ग सापडतो। दुसऱ्या बिकट साधनांचे कारण पडत नाही। अज्ञान, दुःख व भ्रांती यांचा नाश होऊन तत्काळ ज्ञानाचा लाभ होतो, अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे। योग्यांचे परमभाग्य असे वैराग्य अंगामध्ये बांधते। विवेक व चातुर्य यथायोग्य प्राप्त होते। जे कोणी संशयग्रस्त, अवगुणी व अवलक्षणी असतील ते सुलक्षणी, धूर्त, तत्ववेत्ते, चतुर व समयत्न असे होतील। आळशी असतील ते उद्योगी होतील। पाप्यांना पश्चाताप होऊन ते शुद्ध होतील आणि भक्ती मार्गाचे निंदक असतील तेही भक्ती मार्गाला वंदन करू लागतील। बद्धांचे मुमुक्षु होतील व मूर्ख अति दक्ष होतील। अभक्तांना भक्ती मार्गाच्या योगाने मोक्ष मिळेल। अनेक दोषांचा नाश होऊन पतित असतील तेच पावन होतील। तात्पर्य, हा ग्रंथ नुसता ऐकल्याने प्राण्याला उत्तम गती मिळेल। देहबुद्धीमुळे येणारे अनेक प्रकारचे धोके, संशयाचे अनेक धागेदोरे, संसारातील अनेक उद्वेग हा ग्रंथ ऐकल्याने नाश पावतील। हा ग्रंथ ऐकल्याने अधोगती चुकून मनास विश्रांती व समाधान मिळेल, अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे। ज्याचा भावार्थ जसा असेल तसे त्याला फळ मिळेल। जय जय रघुवीर समर्थ। आता आपण सार्थ श्री दासबोध या ग्रंथाच्या क्रमशः वाचनास सुरुवात करीत आहोत। सध्या आपण या ग्रंथातील मंत्रांचा या 5व्या दशकातील गुरुनिश्चय या पहिल्या समासाचे क्रमशः वाचन करीत आहोत। मागील भागात आपण या समासातील पहिल्या 10 ओव्यांचे त्यांच्या मराठीतील अर्थासहित वाचन केले। आज आपण पुढील 10 ओव्यांचे वाचन करणार आहोत। आपणासमोर जे पृष्ठ दिसत आहे
त्या पृष्ठातील वरून चौथी ओळ ब्राह्मणी योग याग या शब्दांनी सुरू होते. तर तेथूनच आपण आजच्या ग्रंथ वाचनास सुरुवात करूया. ब्राह्मणी योग याग व्रते दाने, ब्राह्मणी सकळ तीर्थाटने, कर्म मार्ग ब्राह्मणाविने होणार नाही. ब्राह्मण वेद मूर्तिमंत, ब्राह्मण तोची भगवंत, पूर्ण होती मनोरथ विप्र वाक्ये करुणी. ब्राह्मण पूजने शुद्ध वृत्ती, होऊन जळे भगवंती, ब्राह्मण तीर्थे उत्तम गती, पावती प्राणी. लक्ष भोजनी पूज्य ब्राह्मण, आन यातीसी पुसे कोण, परी भगवंतासी भाव प्रमाण, तेरा चाड नाही. असो ब्राह्मणा सुरवर वंदिती, तेथे मानव बापुडे किती, जरी ब्राह्मण मूढमती, तरी तो जगद्वंद्य. अंत्यज शब्द ज्ञाता बरवा, परी तो नेऊन काय करावा, ब्राह्मणा सन्निध पूजावा, हे तो न घडे की. जे जना वेगळे केले, ते वेदे अव्हेरिले, म्हणून तयासी नाम ठेविले, पाषांड मत. असो जे हरदास, तयांच ब्राह्मणी विश्वास, ब्राह्मण भजने बहुतांस, पावन केले. ब्राह्मणे पाविजे देवादी देवा, तरी किमर्थ सद्गुरु करावा, ऐसे म्हणाल तरी निज ठेवा, सद्गुरु वीन नाही. स्वधर्म कर्मी पूज्य ब्राह्मण, परिज्ञान नवे सद्गुरु विन, ब्रह्मज्ञान नसतासीन, जन्म मृत्यू चुकेन. जय जय रघुवीर समर्थ. आता आपण या 10 ओव्यांचा मराठीतील अर्थ जाणून घेऊया. आपणासमोर जे पृष्ठ दिसत आहे त्या पृष्ठातील 11व्या अंकाने योग यज्ञ व्रते या शब्दांनी आजच्या मराठीतील अनुवादाच्या वाचनास आपण सुरुवात करूया. योग यज्ञ व्रते दाने सर्व तीर्थयात्रा एकंदरीत सगळा कर्म मार्ग ब्राह्मणाशिवाय होणार नाही. ब्राह्मण हा मूर्तिमंत वेद वेदो नारायण होय. तो प्रत्यक्ष भगवंत आहे. त्याच्या आशीर्वादाने सर्व मनोरथ पूर्ण होतात. ब्राह्मणाची पूजा केली असता वृत्ती शुद्ध होऊन भगवंताच्या ठिकाणी लागते आणि त्याचे तीर्थ घेतले असता प्राण्यांना उत्तम गती मिळते. ब्राह्मण स्वरूप तीर्थात प्राण्यांस सद्गती मिळते. लक्ष भोजन घालावयाचे असता ब्राह्मणच मानले पाहिजेत. इतर जातींना तेथे कोण विचारतो, तरी पण भगवंताला भाव पाहिजे. भाव प्रिय आहे. दुसऱ्या कशाची गरज नाही. दुसरे काही तो पाहत नाही. असो ब्राह्मणाला मोठे मोठे देव नमस्कार करतात, ते गरीब माणसाचा काय पाठ. जरी तो मूर्ख असला तरी तो सर्व जगाला वंद्य आहे. अंत्यज मोठा विद्वान असला तरी त्याला घेऊन काय करावयाचे आहे. ब्राह्मणाच्या जवळ बसवून त्याची पूजा करावी असे घडणार नाही. बरे कोणी तसे केले तरी लौकिकास जनरूढीस सज्जनांच्या पद्धतीत सोडून जे जे केले त्याचा वेदाने अव्हेर केला आहे, म्हणून त्याला पाखंड मत म्हणतात. असो जे हरिहरांचे भक्त असतात त्यांचा ब्राह्मणांच्या ठिकाणी विश्वास असतो. ब्राह्मणांच्या भक्तीने अनेकांना पावन केले आहे. आता ब्राह्मणांच्या सेवेमुळे जगदीश्वर पावतो, मग सद्गुरु का करावा असे म्हणाल तर त्याला उत्तर असे की ब्रह्मज्ञान हे मात्र सद्गुरु शिवाय प्राप्त होणारच नाही. आपल्या धर्मकर्मात ब्राह्मणास पूज्य मानावे, पण आत्मज्ञान सद्गुरू वाचून होत नाही आणि ब्रह्मज्ञान होत नाही तोपर्यंत जन्म मृत्यूचा त्रास चुकत नाही. जय जय रघुवीर समर्थ. आता आपण समर्थ श्री रामदास स्वामी यांना कृतज्ञतापूर्वक वंदन करून आजच्या या ग्रंथ वाचनाच्या भागाची सांगता करूया. शुका सारिके पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर
समर्थ. उपस्थित श्रोतेजनो, आपण सर्वांनी अगदी मन लावून ग्रंथाच्या ह्या भागाचे श्रवण केले त्याबद्दल आपणा सर्वांना खूप खूप धन्यवाद. भेटू पुढल्या भागात. जय जय रघुवीर समर्थ.